MS BBA BCA BBM BMS CET एक्झाम परत होणार आहे. ओके, ही सीईटी एक्झाम झाली होती आणि आता परत एक्झाम होणार आहे. तर त्याचा सिलेबस, पेपर पॅटर्न, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, कोणत्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, या सर्व गोष्टी आपण या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती क्षीरसागर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की बीबीए बीसीए बीबीएम बीएमएस ची सीईटी एक्झाम परत होणार आहे आणि ज्यांना कल्पना नाहीये किंवा का होणार आहे याची काही आयडिया नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आधी. तर तो मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सेंड करेल किंवा वरती राईट कॉर्नरला तुम्हाला आय बटन दिसेल, त्यावरती क्लिक केल्यावर तरी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल. ओके, त्यातून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, म्हणजे तुमचे पर्सनल असो इव्हन कुठलेही, म्हणजे कॉलेज रिलेटेड और काउन्सिलिंग रिलेटेड, एक्झाम रिलेटेड कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती नंबर देईल, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आता सिलेबस वगैरे मी तुम्हाला सांगेल, पेपर पॅटर्न, इलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्याआधी मी तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कोर्स अनाउन्स केलाय, त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे. पहा, या कोर्समध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. जर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिस झाले तर त्यासाठी तुम्हाला आम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज दिल्या. त्यासोबत म्हणजे त्या टेस्ट सिरीजमुळे काय होईल, तुमची तयारी कुठपत झाली आहे ते तुम्हाला कळेल आणि बाकीच्या विद्यार्थी जे असतील आपल्या कोर्समध्ये, तर त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन लावता येईल तुम्हाला, की कम्पेअर करता येईल, तुम्ही कुठे चुकता या गोष्टी कळेल. त्यासोबतच डाऊट सेशन होतील, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होईल. मग तुमचे पर्सनल डाऊट्स असो किंवा एज्युकेशनल डाऊट्स असो, ते सर्व आम्ही सॉल्व्ह करू. आपले ग्लोबल ऑनलाईनचे प्रोफेशनल एज्युकेटर्स, एक्सपिरियन्स एज्युकेटर्स सॉल्व्ह करतील. त्यासोबतच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 2000+ एमसी क्वेश्चन बँक मिळेल. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत आणि ही काय मोठी रक्कम नाहीये. सो एवढ्या कमी रुपयांमध्ये एवढे जास्त फॅसिलिटीज तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय. तर हा कोर्स नक्कीच जॉईन करा आणि तुमचा एक्झामचं प्रिपरेशन हा जर कोर्स जॉईन केला तर 100% आम्ही करून देऊ, याची मी गॅरंटी देते. अजून काही कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे पहा, आपण सिलेबस बघूया आता एक्झामचा. ठीक आहे, आता ही एक ऑफिशियल नोटीस आहे जी आपल्याला महाराष्ट्र सेल कडून मिळालेली. ओके, यामध्ये सगळ्या गोष्टींचा सिलेबस दिलाय, पेपर पॅटर्न, एक्झाम क्रायटेरिया, सर्व गोष्टी आता आपण डिस्कस करूयात. पहा, इथे फर्स्ट इयर ऑफ 4 इयर फुल टाइम अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन म्हणजे BCA, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे BBA, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजे BMS आणि बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे BBM. याच्या सर्व गोष्टी आता आपण पाहूयात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, ही जी एक्झाम आहे त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूयात. पहिल्यांदा आपण जे स्टुडंट्स 12वी झालेला आहे त्या स्टुडंटला ही एक्झाम देता येते. पार्ट 10+12 चे जे स्टुडंट्स आहेत त्यांना एक्झाम ही देता येते. त्याच्यासोबतच कॅन्डिडेट्स अपेअरिंग फॉर 10+2 म्हणजे जे 12वीत आहेत सध्या, तर त्यांना सुद्धा ही एक्झाम देता येते, ते सुद्धा या एक्झामसाठी इलिजिबल असते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता त्याच्यानंतर पाहूया एक्झामिनेशन शेड्यूल, म्हणजे कधी एक्झाम, अजून काही त्याच्या डेट्स आल्या नाहीयेत. सो एक्झाम कधी होईल यावेळेस, सो काही दिवसात येईल. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपल्या व्हिडिओचं, म्हणजे कुठलाही अपडेटेड व्हिडिओ असेल अपडेटचा तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल. आणि आपल्या चॅनलचा कोणताही व्हिडिओ असेल, मग कुठल्याही प्रकारचा, तो तुम्हाला नोटिफाय केला जाईल. आता पाहूया फी स्ट्रक्चर काय असेल. ओपन कॅटेगरीसाठी, मग ते महाराष्ट्राचे असो किंवा अदर दॅन महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेरचे असो, तर तुम्हाला फीस असेल 1000 रुपये. आणि जे कॅन्डिडेट्स रिझर्व्ह कॅटेगरी मधून येतात, जसे की SC ST BJNT OBC EWS आणि जे पर्सनल डिसॅबिलिटी असतात, अपंग वगैरे असतात, तर त्यांना 800 रुपये फीस आहे. ओके, नंतर पाहूयात कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू सबमिट द कास्ट सर्टिफिकेट. आता एक्झामचा फॉर्म फिल करताना आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेशन, नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट हे आपल्याला सबमिट करावं लागेल.
ओके. अजून ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झाले नाहीये, पण ऍप्लिकेशन फॉर्म सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे. तर तोपर्यंत तुम्ही एक्झाम म्हणजे जे डॉक्युमेंट्सची जर व्हॅलिडिटी संपली असेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स तुमचे काढून घेऊ शकता. अजून थोडा आपल्याला टाइम आहे. तर ही एक सुवर्ण संधी आहे असं समजा. कारण एक तर री एक्झाम होतीये, तुम्हाला परत चान्स मिळतोय. त्यातल्या त्यात अजून थोडा टाइम पण आहे, सो डॉक्युमेंट्स तुम्ही काढून घेऊ शकता. तुमची ही संधी हातातून नका घालू. ओके. त्याच्यानंतर म्हटलंय कॅन्डिडेट्स विल बी अपियर टू सबमिट इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट, म्हणजे EWS सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावं लागेल. कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू सबमिट पर्सन्स विथ डिसॅबिलिटी PWD देखील सर्टिफिकेट जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सबमिट करावं लागेल. ओके. आता एक्झामच्या आधी हे डाउनलोड ऍडमिट कार्डचं वगैरे आहे. तुमचे जे जे गोष्टी आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या. म्हणजे डॉक्युमेंट्स जे लागणार आहेत, गरजेचे आहेत, ते सर्व गोष्टी करून घ्या. आता आपण पाहूयात सिलेबस. सिलेबस इंग्लिश बघा, टोटल 4 सेक्शन आहेत या एक्झामसाठी. कॉमन सिलेबस आहे. फर्स्ट म्हणजे इंग्लिश सेक्शन. इंग्लिश सेक्शनचे किती क्वेश्चन्स आहेत तर 40 क्वेश्चन आहेत. एका प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणजे टोटल 40 मार्कांचा हा पेपर आहे. नंतर सेक्शन आहे रिझनिंग, ज्याच्यामध्ये वर्बल अँड अरिथमॅटिक दोन्ही पण येईल. याचे 30 क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल. त्यासोबतच जनरल नॉलेज वरती सुद्धा प्रश्न विचारले जातील. यावरती 15 प्रश्न येतील आणि एका प्रश्नाला 1 मार्क असेल, म्हणजे टोटल 15 मार्कांचा हा पेपर असेल. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट विच इज कम्प्युटर बेसिक्स, तर यावरती सुद्धा आपल्याला 15 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नावरती 1 मार्क, म्हणजे 15 मार्कांचा हे सेक्शन असेल. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता हा जो कम्प्लीट सिलेबस आहे तो आपण एका क्रॅश कोर्स मध्ये पूर्ण करणार आहोत. आणि कोर्स बद्दल मी सगळ्या गोष्टी तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्याच आहेत. ओके. आता इंग्लिश लँग्वेजचं तुमचं परफेक्ट करून घेणं ही आमची जिम्मेदारी. रिझनिंग मधले कधी कसे क्वेश्चन्स येतात, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, या सर्व गोष्टी आम्ही तुमच्याकडून प्रिपेअर करून घेऊ विथ ट्रिक्स अँड टिप्स. कारण कसं असतं, एक्झाम तुम्हाला द्यायची बरोबर आहे, तुम्हाला कधी नॉलेज पण असतं, पण त्यामध्ये पण टिप्स आणि ट्रिक्स लागतात. कारण पेपरला आपल्याला एक टाइम बाउंड्री असते आणि त्या टाइम मध्ये आपल्याला कम्प्लीट करावं लागतं, बरोबर आहे. सो त्या टाइम मध्ये कम्प्लीट करायचं म्हणल्यावरती थोड्या थोड्या ट्रिक्स देखील लागतील, नाही का. तर त्यासाठी मी या गोष्टी तुम्हाला सर्व हे कोर्स जॉईन करणं हे खूप गरजेचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ही मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील, म्हणजे एका प्रश्नाला 4 आपल्याला ऑप्शन्स असतील. आणि एक पॉझिटिव्ह पॉइंट असा आहे की या एक्झामसाठी की तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणून तुम्ही प्रत्येक क्वेश्चन अटेंड करू शकता. आणि टोटल 1.5 तासाचा हा पेपर असेल आणि मीडियम हे इंग्लिश असेल ऑब्व्हियसली. आणि ऑनलाईन एक्झाम असेल, कम्प्युटर बेस असेल. तुम्हाला एक सेंटर येईल एक्झामसाठी, तर त्या सेंटरवरती जाऊन कम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल. ओके. विद्यार्थी मित्रांनो आता पहा, इथे मी तुम्हाला सर्व गोष्टी जवळपास सांगितलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. कोणती गोष्ट माझ्याकडून राहिली असेल, कोणती गोष्ट तुमच्या मनात डाऊट करून बसली असेल, तर कुठल्याही प्रश्नाचं मी उत्तर द्यायला कधी पण रेडी आहे. सो मला कुठलेही डाऊट्स असतील, म्हणजे कुठलेही, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी त्याचा रिप्लाय नक्कीच देईन. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपल्याला काही सॅम्पल क्वेश्चन्स सुद्धा दिले आहेत. सम लीडर्स आर डिसऑनेस्ट. Satyapriya is leader. Which of the following interference definitely follows from these two statements? आता अशा टाईपच्या क्वेश्चनची तयारी आम्ही आपल्या कोर्समध्ये करून घेतो. तर जो कोर्स आहे तो खरंच नक्की जॉईन करा. तुमचे मार्क्स इतके जास्त बूस्ट होतील की तुम्हाला सुद्धा वाटणार नाही. कारण आपले बरेच वेगवेगळ्या एक्झामचे बरेच क्रॅश कोर्स असतात आणि स्टुडंट जॉईन करतात, तर त्यांचा एक्सपिरियन्स आतापर्यंतचा तरी खूप बेस्ट आहे. आणि आम्ही 90+ मार्क्स पडतील तुम्हाला एक्झाम मध्ये, अशी आम्ही गॅरंटी देतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपला हा सिलेबस वगैरे इथेच संपतो. एलिजिबिलिटी क्रायटेरिया संपतो, एक्झामचा पॅटर्न संपतो. ओके. तर आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.